नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा सरोज ही अद्वैतला कॉल करते तेव्हा अद्वैतचं सरोजच्या बोलण्यावर अजिबातही लक्ष नसतं. त्यामुळे सरोजला एकंदरीत एका गोष्टीचा अंदाज आलेला असतो की आता आपल्या मुलाचं आपल्या कुठल्याही गोष्टीवर लक्ष नाही आहे. आपण काय बोलतोय, काय करतोय हेही त्याला ठाऊक नाही आहे. त्यामुळे आता त्याच्याशी बोलायलाच हवं. कदाचित ती मुलगी ऑफिसमध्ये येते म्हणून माझा अद्वैत पुन्हा एकदा तिच्याकडे ओढावला जातोय अशी शक्यता आता सरोजला वाटू लागते. त्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवं सरोजला वाटत असतं आणि त्यासाठी अद्वैतशी बोलायला हवं असं ती ठरवते. मग सरोज आता ऑफिसमध्ये आलेली असते. अद्वैत त्याच्या केबिनमध्ये असतो. सरोज आता अद्वैतच्या केबिनमध्ये जाते. त्यावेळी कला जी असते ती कला बाहेरून सगळं काही ऐकत असते. त्यावेळी कलाला काहीतरी डाऊट येतो तिच्या डिझाईनमध्ये, म्हणून अद्वैतला विचारण्यासाठी ती जाते आणि जेव्हा सरोजचे शब्द तिच्या कानावर पडतात तेव्हा कला आता तिथेच थांबते आणि कला त्या दोघांचंही बोलणं ऐकत असते. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, तुझं काय चाललंय मला समजत नाही, असं अजिबात समजू नको. मला माहिती आहे की तू या मुलीला पुन्हा ऑफिसमध्ये जागा दिली आहे. तू तिला का जागा दिली आहे हे मला खरंच कळत नाही आहे. तू तिला का जागा दिली ऑफिसमध्ये हे खरंच मला कळत नाही आहे. म्हणजे त्या मुलीने तुझ्या तोंडावर डिवोर्स पेपरवर सह्या केल्या तरीसुद्धा तू तिच्याच मागे फिरतोय. तरीसुद्धा तू तिला तिच्या घरी जाऊन ऑफिसमध्ये घेऊन आला. हे काय आहे अद्वैत? तू तुझा स्वाभिमान विसरतोयस का? तुझा स्वाभिमान तू पणाला लावतोयस का? असं सरोज अद्वैतला विचारते. तर अद्वैतला आता काय उत्तर द्यावं हे कळत नसतं. अद्वैत शांतपणे विचार करतो की जर आता आईला मी सांगितलं की खरे मला आपल्या घरामध्ये हवी आहे तर मात्र आई खूप चिडेल आणि आई हे होऊच देणार नाही, किंवा आई मला काहीतरी वेगळं सांगेल. त्यापेक्षा मी मेन टाईमला जर आईला या गोष्टी सांगितल्या तर ते बरं असेल. पण आता या क्षणासाठी आईला काहीतरी कारण देणं खूप महत्त्वाचं आहे. सरोजचा मुद्दा हा असतो की तिने डिवोर्स पेपर साईन केले तरीसुद्धा तू तिला इथे का ठेवलंयस? तर मग अद्वैत त्यावर उत्तर देतो की अगं आई, ती एक आपल्या कंपनीची डिझायनर होती. अद्वैत सरोजला सांगू लागतो की आई, अगं तिला इथे ठेवण्यामध्ये आपलाच फायदा आहे. सरोज म्हणते की आपला आणि तिच्यामुळे काय फायदा होऊ शकतो? मग अद्वैत सांगतो की अगं आई, जर आपण तिला इथे ठेवलं तर मात्र आपण तिच्याकडनं जास्तीचं काम करून घेऊ शकतो. आता ती कंपनीची जुनी डिझायनर आहे. आपले आधीचे जे क्लायंट आहे ते सर्व क्लायंट तिचीच डिझाईन मागतात आणि आता तिला जर डायरेक्टली काढून टाकलं तर आपण त्या डिझाईन कशा काय पूर्ण करून द्यायच्या? त्यामुळे मला काय वाटलं की आपण तिला 3 महिनेच ठेवणार आहे. मी तिच्यासोबत 3 महिन्यांचाच बॉन्ड केला आहे, परंतु ह्या 3 महिन्यात तिच्याकडून मला 1 वर्षाचं काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला त्याच्यामध्ये खूप फायदा आहे असं तो सरोजला सांगत असतो. आता सरोजला जिथे फायदा दिसतो तिथे सरोज झुकायलाही तयार होते. मग सरोज लगेच म्हणते की ठीक आहे, जर तुझ्या मनात असं काही असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. कलाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तिला फार वाईट वाटतं की याचा अर्थ चांदेकरने मला फक्त फायद्यासाठी इथे ठेवलंय का? म्हणजे मी मूर्ख आहे का की मी इथे काम करते, मी चांदेकरांचं म्हणून आपलं म्हणून काम करते आणि हा चांदेकर फक्त फायद्यासाठी माझ्याशी गोड बोलतो आणि याचा काहीतरी फायदा आहे म्हणून त्याने मला इथे ठेवलंय. आत्तापर्यंत मला थोडं काहीतरी वेगळं वाटत होतं. कलाला आता गोष्टी कन्फर्म होतात, परंतु अद्वैतच्या मनात मात्र तसं काहीही नसतं. त्याने फक्त सरोजला कटवण्यासाठी तसं बोललेलं असतं तो. मग नंतर सरोज तिथून निघून जाते तर कलाच्या डोक्यात तीच सारखी भुणभुण चालू असते की अद्वैत असा का वागला. आणि खरं म्हटलं तर अद्वैत स्वतः माझ्याकडे आला होता मी ऑफिसमध्ये यावं आणि इथे त्याच्या आईला काय सांगतोय की मी तिला जॉब दिलाय म्हणून, तेही 3 महिन्यांसाठी. म्हणजे हा काय माझ्याकडून पहिल्यासारखं काम करून घेणार आहे आणि त्यासाठी त्याने मला इथे ठेवलंय. मला या गोष्टीबद्दल अद्वैतशी आता बोलायलाच हवं असं आता कला ठरवते आणि लगेच ती अद्वैतच्या ऑफिसमध्ये जाते. ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, तुझं आणि तुझ्या आईचं काय बोलणं चालू होतं आता? त्यावेळी अद्वैत म्हणतो की तुला काय करायचं, आमचं काही बोलणं चालू असू देत. कला म्हणते की नाही, मी तुमचं बोलणं ऐकलं ना म्हणून मी तुला विचारलं. आता अद्वैत घाबरतो, कारण अद्वैत काय बोललेला असतो हे त्याला चांगलंच ठाऊक असतं आणि आता कलाला पुन्हा गैरसमज होणार ही सुद्धा भीती त्याला वाटू लागते. कला त्याला म्हणते की चांदेकर, ऑफिसमध्ये मी चालत आले नव्हते, ऑफिसमध्ये तू मला घेऊन आलायस. आता या क्षणाला सुद्धा मला तुझ्या ऑफिसमध्ये काम करण्याची अजिबातही इच्छा नाहीये हे मी तुला ऑलरेडी सांगितलंय.
तरीसुद्धा आधीचे जे क्लायंट आहेत त्यांना माझ्या डिझाईन्स हव्या आहे, म्हणून मी तुला ते काम पूर्ण करून द्यायला सुद्धा तयार झाले. पहिली गोष्ट म्हणजे 3 महिने मी तुझ्या कंपनीत थांबणारच नाही आहे, जे की मी तुला कालच सांगितलं आहे. ज्या दिवशी मिस्टर स्वामीनाथन यांची डील कंप्लीट होईल, ज्या दिवशी मिस्टर स्वामीनाथन यांच्या डिझाईन कंप्लीट होईल, त्या दिवशी मी हे ऑफिस सोडून निघून जाणार आहे. हे मी तुला ऑलरेडी सांगितलं आहे. तरीसुद्धा तू तुझ्या आईशी उगाच कशाला खोटं बोलतोय? आणि तू काय बोललास तुझ्या आईला की 3 महिन्यांमध्ये मी हिच्याकडनं वर्षभराचं काम करून घेणार आहे? म्हणजे तू काय मला इथे तुझ्या फायद्यासाठी ठेवलं आहे? म्हणजे तू माझ्याकडनं एक्स्ट्रा काम करून घेणार आहेस? अद्वैत म्हणतो की नाही, तसं नाही आहे खरे. परंतु कलाला गैरसमज झालेला असतो, कारण अद्वैतही तसा कुठंतरी बोललेला असतो. त्यामुळे कलाने ते स्पष्ट ऐकल्यामुळे कलाला वाटतं की चांदेकर फक्त माझ्याकडनं फायदा बघतो, त्याला काही माझ्यावर प्रेम वगैरे नाही आहे. आत्तापर्यंत जे काही चाललं होतं ते तिच्या मनात कुठंतरी तिला छान वाटत होतं की चांदेकर आपली वाहवा करतोय, आपल्या जवळ येतोय, आपल्या मागे मागे फिरतोय. परंतु आता मात्र तो हे सगळं फायद्यासाठी करतोय. ही गोष्ट जेव्हा कलाला लक्षात येते तेव्हा कलाला आता अद्वैतचा खूप राग आलेला असतो आणि कला अद्वैतला स्पष्टपणे सांगते की चांदेकर, मी तुझ्या कुठल्याही डिझाईन्स आता पुढे कंप्लीट करून देणार नाही. मिस्टर स्वामीनाथन यांना मी शब्द दिलाय, तर माझ्या त्या डिझाईन्स पूर्ण होतील, त्यानंतर मी तुझं कुठलंही काम करणार नाही, चांदेकरांसाठी कुठलंही काम करणार नाही. आणि मिस्टर स्वामीनाथनच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या डिझाईन्स आता मी घरीच पूर्ण करेल आणि घरीच तुला देईल. आणि आता या क्षणापासून मी तुझं ऑफिस सोडते, असं कला अद्वैतला सांगते. अद्वैतला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. अद्वैत तिला म्हणत असतो की खरे प्लीज असं करू नकोस, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, माझा निर्णय ऑलरेडी झाला होता, परंतु आता जे काही झालंय ना त्यातून माझा निर्णय कन्फर्म झालाय की मला हे ऑफिस सोडूनच जायचंय. मग कला आता तशीच ऑफिसमधून निघून गेलेली असते आणि मिस्टर स्वामीनाथन यांच्या डिझाईन्स आता कला घरीच करणार असते. कला ऑफिस सोडून गेली आहे ही गोष्ट आता राहुलच्या कानावर आलेली असते. राहुलला समजतं की आता कला चांदेकरांच्या ऑफिसमध्ये काम करत नाहीये. खरं तर ही गोष्ट राहुलसाठी चांगलीच असते. राहुल लगेचच गौरवला फोन करतो. म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्सचा ओनर गौरव परांजपे याला कॉल केलेला असतो राहुलने, आणि राहुल त्याला सांगतो की आपल्याकडे एक खूप मोठी गुड न्यूज आहे. खरं तर कला चांदेकर यांनी काम सोडलंय, असं म्हटल्यावर गौरव खूप खुश होतो. राहुल म्हणतो की आता तिने काम सोडलंय याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, कारण जर आता लगेच तुम्ही तिच्या घरी गेलात तर मात्र ती कामाला हा म्हणू शकते, कारण आता कुठेतरी अद्वैतची भांडणं करून तिने काम सोडलंय. त्यामुळे तुम्हाला हो म्हणण्याचे चान्सेस खूप आहे. जर तुम्ही आत्ता गेलात तर लगेच ती तुमच्याकडे कामाला येऊ शकते. त्यामुळे जरा विचार करा आणि लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण मी तर आता असं काही करू शकत नाही, मी चांदेकर आहे. पण तुम्हाला जे काही करायचं आहे ते आत्ताच करावं लागेल, असं गौरवला सांगितलं जातं. आता गौरवला काही करून कला त्याला त्याच्या ऑफिसमध्ये हवी असते, कारण कला एक उत्तम डिझायनर असते आणि म्हणूनच त्याला ती त्याच्या ऑफिसमध्ये हवी असते. कारण त्याला वाटत असतं की चांदेकरांची जी भरभराट होतीये ती फक्त आणि फक्त कलामुळे होतीये, तिच्या डिझाईन्समुळे होतीये. जर ती श्रीनाथ ज्वेलर्सला मिळाली तर मात्र श्रीनाथ ज्वेलर्सची खूप भरभराट होईल, असं आता गौरवला वाटू लागतं. त्यामुळे गौरव आता अजिबात वेळ न दवडता दुसऱ्याच दिवशी लगेचच आता खरेंच्या घरी जातो. खरेंच्या घरी गेल्यावर तो कलाला म्हणतो की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कला विचारते की काय बोलायचं आहे तुम्हाला? मग श्रीनाथ ज्वेलर्सचा ओनर गौरव आता कलाला म्हणतो की माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे. खरं तर माझ्या कंपनीमध्ये मी तुम्हाला सिनियर डिझाईन म्हणून अपॉइंट करू इच्छितो, असं म्हटल्यावर कला लगेच म्हणते की सॉरी, मला तुमच्याकडे काम करायला नाही जमणार. परंतु आता गौरवने तिला खूप मोठी ऑफर दिलेली असते. पहिल्याच दिवशी सिनियरची ऑफर तिला दिलेली असते, सिनियरची पोस्ट तिला दिलेली असते. कला नाही म्हणत असते. मग गौरव आता तिला थोडं इमोशनल करतो. गौरव तिला म्हणतो की हे बघा, तुमचं घर बघून मला एक गोष्ट तर समजतीये की तुमची परिस्थिती काय आहे ते. तुम्ही किती पैशांसाठी तडजोड करताय हेही मला कळतंय. त्यामुळे मी तुमच्याकडे आलोय. मला नाही वाटत की तुम्ही ही ऑफर अशी लाथाडायला हवी, कारण तुमची एकंदरीत परिस्थिती बघता तुम्हाला ह्या जॉबची खूप गरज आहे. तर कलाही विचार करू लागते की मला चांदेकरचे पैसे फेडायचे, त्याचे उपकार मला माझ्या डोक्यावर अजिबात नकोय. त्यामुळे मला ही ऑफर स्वीकारावीच लागेल. मी चांदेकरकडे काम करू शकत नाही याचा अर्थ असा नाही आहे की मी दुसरीकडे कुठेच काम करू शकत नाही. माझं काम डिझायनर म्हणून आहे,
ते मी कुठेही केलं पाहिजे. कला विचार करते आणि आता श्रीनाथ ज्वेलर्सच्या ओनरची ऑफर आता मान्य करते आणि सांगते की मी उद्यापासून जॉबला येते. असं म्हटल्यावर गौरव खूपच खुश झालेला असतो. सगळं काही त्याच्या मनासारखं झालेलं असतं. तर अद्वैतला मात्र टेन्शन आलेलं असतं, कारण कलाने आता पूर्णपणे जॉब सोडलेला असतो आणि त्यामुळे तो विचार करू लागतो की आता आपण काय करायचं. जर आता खरे जर जॉबला नाही आली, जर डिझायनर म्हणून खरेने काम केलं नाही आपल्याकडे, तर मात्र आपल्या याच्यामध्ये खूप मोठा तोटा आहे हे अद्वैतला दिसत असतं. पण काय करावं त्यासाठी ते कळत नसतं. मग अद्वैत ठरवतो की आपण एकदा कलाच्या घरी जाऊन बघूयात. अद्वैत कलाकडे येतो, परंतु त्याच्या आधी तो गौरव जो असतो तो ऑलरेडी कलाकडे येऊन गेलेला असतो आणि कलाने त्याची ऑफरही मान्य केलेली असते. मग त्यानंतर अद्वैत येतो आणि अद्वैत तिला म्हणतो की खरे हे बघ, जे काही झालं असेल ते झालं असेल, परंतु तू कामावर चल. तर कला म्हणते की नाही चांदेकर, मला ते अजिबात जमणार नाही. अद्वैत तिला खूप एक्सप्लेन करत असतो की अगं आई पुढे मी त्या सगळ्या गोष्टी बोललो, तसं खरंच काही नाही आहे. पण कला म्हणते की चांदेकर, मी ज्या माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि कानांनी ऐकलंय त्याच गोष्टींवर मी विश्वास ठेवणार. आणि तू काय आहेस ना हे काय मी तुला आत्ता नाही ओळखत, मी तुला खूप आधीपासून ओळखते. जेव्हा तुझा बिझनेसचा फायदा असतो ना त्यासाठी तू कितीही काही करायला तयार होतो हे ऑलरेडी मला माहिती आहे चांदेकर. त्यामुळे तू मला उगाच एक्सप्लेन करू नकोस आणि मला काही सांगू नको आणि मला त्यावर विश्वासही बसणार नाही, असं कलाने स्पष्टपणे आता अद्वैतला सांगितलेलं असतं. अद्वैत तिच्या पाय पडत असतो की अगं प्लीज प्लीज चल ना खरे कामावर. मग कला आता सांगते की चांदेकर, मी दुसरीकडे काम शोधलंय आणि मी दुसरीकडे आता कामावर जाणार सुद्धा आहे. तर अद्वैत विचारतो की कुठे? मग कला सांगते की श्रीनाथ ज्वेलर्स. असं म्हटल्यावर अद्वैतच्या डोक्यात आता तिडीक जाते, कारण ते अद्वैतचे कॉम्पिटिटर असतात आणि त्यांच्याकडे आता कला काम करणार असते. त्यामुळे अद्वैतला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. अद्वैत तिला विचारतो देखील की खरे आता तू श्रीनाथ ज्वेलर्समध्ये काम करणार आहे का? तुला सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा तू मुद्दाम हे सगळं करतेयस ना? तेव्हा कला म्हणते की नाही चांदेकर, मुद्दाम करण्याचा प्रश्नच येत नाही. माझं पहिल्यापासून ठरलेलं होतं की मी तुझ्याकडे जास्त वेळ काम करणार नाही आहे. मी फक्त माझं टार्गेटेड वर्क कंप्लीट करणार आहे आणि त्यानंतर मी तशी तुझी कंपनी सोडणारच होते. आणि मी एक डिझायनर आहे त्यामुळे एक डिझायनर म्हणून मी माझं काम करणार. मग ते चांदेकर ज्वेलर्समध्ये असू देत नाहीतर श्रीनाथ ज्वेलर्समध्ये असू देत. तुमची कॉम्पिटिशन आहे हे तुमच्यापाशी, परंतु माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. कारण मी कला खरे आहे आणि मी एक डिझायनर आहे. मला फक्त माझ्या कामाशी मतलब आहे. आता कला जेव्हा अद्वैतला असं बोलते तेव्हा अद्वैतला फार वाईट वाटतं. अद्वैत आता तसाच तिथून निघून जातो. खरं तर कलालाही वाईट वाटलेलं असतं की ती अद्वैतशी असं बोलली, कारण तिलाही माहीत असतं की चांदेकरांच्या फॅमिलीसोबत तिचं काय नातं आहे आणि चांदेकरांच्या फॅमिलीला ती किती मानते. परंतु तरीसुद्धा आता अद्वैतला त्रास व्हावा ना म्हणून ती मुद्दाम हे सगळं बोललेली असते. मग त्यानंतर अद्वैत तिथून निघून गेल्यावर कला विचार एकदा करत असते की मी जे काही करते ते बरोबर आहे ना. पण नंतर पुन्हा एकदा तिला घराची आठवण होते की आपल्या घरावरचं कर्ज जे आहे ते आपल्याला फेडायचं आहे. आपल्याला चांदेकरला एवढे पैसे द्यायचे आहेत आणि मग त्यासाठी आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. कारण मला लवकरात लवकर चांदेकरचे सगळे पैसे फेडायचे आणि आई आणि बाबांचा सुद्धा प्रश्न आहे. काजलचं लग्न आहे पुढे, आपल्याला खूप पैसा लागणार आहे आणि यासाठी जर कुटुंबाची परिस्थिती आता आपल्याला बदलवायची असेल तर मात्र आपल्याला ही ऑफर स्वीकारावीच लागणार आहे आणि आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि राहिला प्रश्न चांदेकरच्या ऑफिसमध्ये जाण्याचा, तर आधीपासूनच मला ते मान्य नव्हतं. त्यामुळे मी चांदेकरच्या ऑफिसमध्ये कामाला जाऊ शकत नाही. कलाचं आता फिक्स असतं, परंतु अद्वैतबद्दल तिला कुठेतरी कळवळा देखील असतो. तर आता होतं असं की जेव्हा श्रीनाथ ज्वेलर्समध्ये कला गेली आहे ही गोष्ट जेव्हा मिस्टर स्वामीनाथन यांच्या कानावर पडते तेव्हा मात्र मिस्टर स्वामीनाथन यांनी अद्वैतसोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट हे पूर्णपणे रद्द केलेलं असतं. स्वामीनाथनच्या कानावर जेव्हा ही गोष्ट पडते की कला आता चांदेकर ज्वेलर्समध्ये नाही तर श्रीनाथ ज्वेलर्समध्ये काम करतीये, तेव्हा मात्र मिस्टर स्वामीनाथन हे आता श्रीनाथ ज्वेलर्सकडे आलेले असतात आणि ते कलाला विचारतात की तुम्ही चांदेकरांचं काम का सोडलं. तेव्हा कला सांगते की सर, मला ते काम सोडणं भाग होतं,
कारण चांदेकरचा आणि माझा लवकरच डिवोर्स होणार आहे. ही गोष्ट ऐकल्यावर स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे. स्वामीनाथन कलाला आणि गौरवला स्पष्टपणे सांगतात की आम्हाला फक्त कलाच्या हातून डिझाईन्स हव्या आहे, म्हणून आम्ही चांदेकरांसोबत असलेलं डीलसुद्धा कॅन्सल केलं आहे आणि आम्ही तुमच्याकडे आलो आहे, कारण आम्हाला फक्त कलाकडनं डिझाईन्स करून घ्यायच्या आहे. कला आता तुमची एम्प्लॉई आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आमचा जो पुढचा प्रोजेक्ट आहे तो कला आणि तुम्ही एकत्र करावा. म्हणजे जो प्रोजेक्ट मिस्टर स्वामीनाथन यांनी पहिल्यांदा अद्वैतला आणि कलाला दिला होता, तोच प्रोजेक्ट आता मिस्टर स्वामीनाथन यांनी गौरवला आणि कलाला दिलेला असतो. या गोष्टीमुळे गौरव मात्र खूपच खुश झालेला असतो, कारण पहिल्याच दिवशी नोकरीचा पहिलाच दिवस असताना जेव्हा कला डिझायनर म्हणून तिथे कामाला लागली, त्याच वेळी श्रीनाथ ज्वेलर्सला एक मोठी ऑफर मिळालेली असते आणि ते फक्त कलामुळे झालेलं असतं. तर गौरव मात्र मनातून खूप खुश होत असतो, कारण कुठेतरी अद्वैतला त्याला काही गोष्टी दाखवून द्यायच्या असतात. त्याला असं वाटत असतं की या वर्षीचा बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड माझाच होता, परंतु तो अद्वैत घेऊन गेलाय. काहीही करून पुढच्या वर्षी हा अवॉर्ड मलाच मिळाला पाहिजे. माझ्यासारखं कोणीच नसलं पाहिजे. आणि तो अद्वैत तर खूप उड्या मारत होता. त्यालाच सगळं काही बिझनेसमधलं कळतंय, सगळा बिझनेस त्याने ॲक्वायर केला होता. पण आता मात्र माझी वेळ आहे. आता त्या अद्वैतला दाखवतो की खरा पॉवर काय असतो ते. त्याचीच बायको माझ्या ऑफिसमध्ये काम करते, ही गोष्ट त्याला समजल्यावर त्याला मोठा झटकाच बसला असेल. बरोबर आता त्याचा सगळा माज उतरला असेल जेव्हा कला माझ्याकडे काम करते हे त्याला समजलं असेल तेव्हा. आणि आता तर काय, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिस्टर स्वामीनाथन यांनी अद्वैतला पहिल्यांदा डील दिली होती, परंतु त्याच्यासोबत कॅन्सल करून आता ती मला दिली आहे. या गोष्टीचा जबरदस्त फटका अद्वैतला बसणार आहे. तर मिस्टर स्वामीनाथन यांनी अद्वैतसोबत डील कॅन्सल केलेली असते, त्यामुळे अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत मिस्टर स्वामीनाथन यांना रिक्वेस्ट करत असतो की प्लीज असं करू नका, आपली डील झाली होती, असं करू नका, मी तुम्हाला तुमचे डिझाईन्स पूर्ण करून देणार आहे. तसं खरेने मला प्रॉमिस केलं आहे की ती मला तुमच्या सगळ्या डिझाईन्स करून देणार आहे. तर मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत, ते तुमचं काही असू दे, मला माहिती आहे तुम्ही शब्दाचे खूप पक्के आहात. तुम्ही आमच्या डिझाईन्स पूर्णपणे कंप्लीट करून द्याल, तुम्ही कलाकडनंच त्या डिझाईन करून घ्याल याची मला खात्री आहे. परंतु मला आता हे कळलं आहे की कला तुमच्या ऑफिसमध्ये काम करणार नाही आहे. कला तुमची लाँग टाईमसाठी एम्प्लॉई नसणार आहे, कारण तुमचा डिवोर्स होतोय हेही माझ्या कानावर आलंय. फक्त आणि फक्त त्याच गोष्टीमुळे मी चांदेकरांसोबतचं कॉन्ट्रॅक्ट हे रद्द केलेलं आहे, कारण कला आता जिथे सध्या काम करतीये तिथेच मी कॉन्ट्रॅक्ट माझं बनवू इच्छितो आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे, असं आता मिस्टर स्वामीनाथन यांनी अद्वैतला सांगितलेलं असतं. अद्वैतला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं, कारण स्वामीनाथन यांच्यासारखा एवढा चांगला माणूस, एवढा मोठा माणूस आता आपल्या हातातून निघून गेला आहे, तेही फक्त आणि फक्त कलाने तिकडं जॉईन केल्यामुळे. कलाची किती व्हॅल्यू होती ह्या चांदेकर ऑफिसमध्ये, तेव्हा अद्वैतला कळलेल्या असतात सगळ्या गोष्टी की कला किती इम्पॉर्टंट आहे चांदेकरांसाठी. आणि आपण काय केलं, आपण प्रत्येक वेळी तिला घालून पाडून बोललो. ती एवढं डिझायनिंगचं काम करत होती, तिच्या कामाला आपण कधी महत्त्व दिलं नाही. खरं तर घरातलं सगळं काम आवरायची, घरातला सगळा स्वयंपाक करायची, तरीसुद्धा ऑफिसला यायची. जरी ऑफिसमध्ये काम पूर्ण नाही झालं तरी घरातली कामं करून रात्र जागून तिने मला डिझाईन्स काढून दिल्या. परंतु मला मात्र त्या गोष्टीची कधीच कदर नव्हती. मी प्रत्येक वेळी तिला याच गोष्टीवरून टोकायचो की तू किती पसारा घातलाय, किती वेंधळेपणा केलाय, परंतु मी मात्र तिच्या कामाचं कधी कौतुक करू शकलो नाही. आणि आज फक्त ती ऑफिसमध्ये नाही आहे किंवा ती चांदेकरांचा पार्ट नाही आहे, त्यामुळे फक्त एवढं मोठं डील आज माझ्या हातातून निघून गेलं आहे याची आता अद्वैतला जाणीव झालेली असते. अद्वैतला फार वाईट वाटत असतं. त्याला वाटत असतं की कलाने पुन्हा एकदा इकडे जॉईन करावं. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कला इकडे पुन्हा जॉईन करेल का अद्वैतकडे? म्हणजे हा ट्विस्ट एपिसोड आहे, आपण फक्त प्रेडिक्शन देत असतो की पुढे काय होणार आहे याचं. तर आजचा जो भाग झाला, या पुढचा पार्ट आपण पुढील ट्विस्टमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे पुढील ट्विस्ट जर तुम्हाला लवकरात लवकर हवा असेल तर कमेंट करून तसं सांगा. आणि जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी आम्ही व्हिडिओ पब्लिक करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्ही तो लगेच बघू शकता. धन्यवाद.